या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। पाणी, वीज, स्वच्छता, घंटागाडी, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छतागृह, निकृष्ट दर्जाची कामं, अधिकारी आणि ठेकेदारांची मनमानी यासह अनेक मूलभूत सोयीसुविधा आणि प्रश्नांचा नागरिकांनी माजी सभागृह नेता, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या जनसंवादामध्ये भडीमार केला। यावेळी विद्यमान आमदार, महानगरपालिका प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला। बुधवारी सायंकाळी मांडवी नगर, हैनाळकर पट्टा येथील लक्ष्मी मंदिरामध्ये जनसंवाद मोहीम पार पडली। यावेळी परिसरातील नागरिकांनी मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याचा आरोप करत महापालिकेवर संताप व्यक्त केला। मंजुळा येमूल यांनी ड्रेनेज लाईन, पाणी, बोर, तर मेघना येमूल यांनी मोकळ्या जागेत घाणीचं साम्राज्य पसरल्यानं आरोग्य धोक्यात आलं असल्याचा मुद्दा मांडला। निराधार योजना, धोकादायक वीज खांब, मंदिराचं सुशोभीकरण, रेशन दुकानदारातील धान्य, मतदान कार्ड, शासकीय योजना अशा अनेक समस्या व लाभाच्या योजनेंची निकृष्ट अंमलबजावणी असे विविध समस्या यावेळी मांडण्यात आल्या व ती सोडवण्याची मागणी जनसेवक सुरेश अण्णा पाटील आणि अशोक निंबर्गी यांच्याकडे करण्यात आली। समस्या ऐकल्यानंतर सोलापूर स्मार्ट सिटी आहे की डर्टी सिटी असा सवाल उपस्थित केला जातोय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।